गोरगरीब रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये उच्च दर्जाचे व मोफत उपचार मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालयाकडून शिधापत्रिका अथवा शिधा वाटप कार्यालयातून दाखला घेणे आवश्यक आहे। हा दाखला घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना उंबरठे झिजवावे लागू नयेत यासाठी ठाणे शिधा वाटप विभाग सरसावला आहे। वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक दाखल्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी अर्ज केल्यास तत्काळ त्यांना दाखले देण्यात येत आहे। त्यानुसार मागील 8 महिन्यात 168 जणांना शासकीय दाखले देण्यात आले असल्याची माहिती शिधा वाटप विभागाने दिली आहे। अनेकदा गोरगरीब रुग्णांना आकस्मिक उद्भवणारे आजार, हृदयविकार, किडनी विकार, कॅन्सर, हाडांच्या शस्त्रक्रिया आदी दुर्धर आजारांवर उपचारासाठी होणारा खर्च हा न पेलवणारा असतो। त्यामुळे योग्य उपचाराअभावी रुग्णांनाच मृत्यू होत असतो। ही बाब लक्षात घेऊन शासनाने गोरगरीब जनतेला उत्तम व चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहे। त्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अनेक दुर्धर आजारांवर मोफत व उच्च दर्जाचे उपचार रुग्णाला मिळत आहेत। त्यामुळे ही योजना रुग्णांसाठी योग्य ठरत आहे। असे असले तरी अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सरकारी अथवा खासगी रुग्णालयाकडून शिधापत्रिकेची मागणी करण्यात येत असते। अशा वेळी शिधा वाटप कार्यालयाकडून देखील हा दाखला मिळवण्यासाठी नातेवाईकांना शिधा वाटप कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते। याला छेद देत शिधा वाटप कार्यालय 41F या कार्यालयाने वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ वैद्यकीय मदतीचे दाखले देत रुग्णांच्या मदतीलाच धावून जात असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 41F शिधा वाटप कार्यालय आहे। या कार्यालयात शिधा वाटप अधिकारी सुरा डुमरे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी दाखला देण्याचा कटाक्षाने नियम पाळण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार मागील 8 महिन्यात या विभागाने वैद्यकीय अर्ज प्राप्त झालेल्या 168 जणांना तत्काळ वैद्यकीय मदतीचे शासकीय दाखले देण्यात आले आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे दाखले आपल्याकडे जेव्हापासून ही योजना कार्यान्वित झालेली आहे, याच्या आधी या योजनेला राजीव गांधी योजना नाव होतं, त्यानंतर त्याचं नामकरण महात्मा फुले योजनेमध्ये झालेले आहे। म्हणजे हे दाखले आपण पूर्वीपासूनच देतो आहे आणि या दाखल्याकरिता आपल्याकडे शिधापत्रिकेचा ऑनलाईन नोंदी आपण घेतो। ज्या शिधापत्रिकेच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नाहीत अशा शिधापत्रिका धारकांना कार्यालयात येऊन या योजनेचं प्रमाणपत्र घ्यावे लागतं। कधी कधी त्यांच्या शिधापत्रिका पण खराब असतात, प्रिंटिंग नंबर बरोबर दिसत नाही, म्हणून सुद्धा ते एक्सेप्ट करत नाहीत वैद्यकीय अधिकारी आणि त्याकरिता हे लोक आपल्याकडे दाखले मागायला येतात। तर या लोकांना, कारण हे लोक गरजू असतात, हॉस्पिटलमध्ये गरीब असतात, हॉस्पिटलमध्ये यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत, म्हणून यांना आपण प्राधान्याने त्याच दिवशी लवकरात लवकर तासाभरातच दाखले देतो। ते दाखले देण्याकरिता आपण त्यांच्याकडून एक अर्ज घेतो, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत आणि हॉस्पिटलने काय क्युरी काढलेली आहे त्यासंबंधी ते हॉस्पिटलवाले एक दाखला देतात, तो दाखला आपण त्यांच्याकडून घेतो आणि लवकरात लवकर अभिलेखतापासून आपण त्यांना महात्मा फुले योजनेचा दाखला देतो। मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण जवळजवळ 196 दाखले अशा प्रकारचे वितरित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यातही इतकेच दाखले 200च्या जवळजवळ जातील। नागरिकांना तर यापूर्वीही मी वारंवार कॅम्प लावलेले आहेत, रिक्षा फिरवून याच्या बाबतीत आपण आवाहन केलेलं आहे। शासन स्तरावरून EKYC, मोबाईल सीडिंग आणि इष्टांकपूर्ती ह्या योजना आपल्या चालूच आहेत आणि त्या लवकरात लवकर आपल्याला पूर्णत्वास न्यायच्या आहेत। या कार्यालयाची EKYC 75% पर्यंत पूर्ण झालेली आहे। उरलेले 25% नागरिक जरा असहकार्य करीत असल्यामुळे ते काम लवकर होत नाहीये। तर याबद्दल मी नागरिकांना जाहीर आवाहन करू इच्छिते की त्यांनी त्यांच्या दुकानात, जवळच्या कोणत्याही दुकानात
जाऊन स्वतःच्या राहिलेल्या मेंबर्सची ई-केवायसी करून घ्यावी। ह्या ई-केवायसी करून घेत असताना आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की बरेच शिधापत्रिका धारकांमधील जे काही मेंबर्स असतील त्या मेंबर्सचे कोणाचे लग्न झालेले आहेत, कोणी मृत्यू झालेले आहेत, काही स्थलांतरित झालेले आहेत, तर नागरिकांनी ती नावं कार्यालयात येऊन कमी करून घ्यायला पाहिजे फॉर्म भरून, तर त्यांनी ते केलेलं नाही। तर अशा नागरिकांनी पुन्हा कार्यालयात यावं, ते नावं कमी करून घ्यावीत। दुकानदारांना सुद्धा सांगावं, त्यांनी त्या लिस्ट द्याव्यात, तर आम्ही ते नावं ऑनलाईन कमी करून घेऊ आणि शासनाला पर्यायाने जनतेला पण त्याचा फायदा होईल, इतर गरजू लोकांना त्याचा लाभ आपल्याला देता येईल। आणि राहिली गोष्ट इष्टांकपूर्तीची, तर आता सद्यस्थितीत कार्यालयाकडे 4,500चा मेंबर्सचा इष्टांक शिल्लक आहे। त्याच्यामुळे जे गरजू लोक असतील, ज्यांचं उत्पन्न 59,000खाली वार्षिक असेल, तर ते गरजू आहेत, त्यांना शिधाजिन्नसाची आवश्यकता आहे, त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा। शिधापत्रिका, आधार कार्ड येताना सोबत घेऊन यायचं आहे। आम्ही हमीपत्र भरून घेऊन त्यांना त्या योजनेचा लाभ सुद्धा देऊ। शनिवार 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर चंद्र शनी युती दिसेल। तसेच रविवार 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर चंद्र शुक्र युती दिसेल। तर सोमवार 10 फेब्रुवारी रोजी मध्य आकाशात चंद्र मंगळ युती दिसेल। साध्या डोळ्यांनी या युत्या पाहता येतील। शनी ग्रह अंधुक दिसेल, मंगळ लालसर रंगाचा दिसेल, गुरु शुक्र तेजस्वी दिसतील, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दाखरू सोमन यांनी सांगितले। सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी हे 4 ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांनी सांगितलंय। याविषयी अधिक माहिती देताना दाखरू सोमन म्हणाले की रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पूर्वा भाद्रपद नक्षत्रात शुक्र शनी दर्शन देतील। गुरु ग्रह रोहिणी नक्षत्रात मध्य आकाशात दिसेल, तर पूर्व आकाशात पुनर्वसू नक्षत्रात लालसर रंगात मंगळ ग्रहाचं दर्शन होईल। हे 4 ग्रह साध्या डोळ्यांनी सर्वांना पुढील काही दिवस रोज पाहता येतील। युरेनस आणि नेपच्यून साध्या डोळ्यांनी दिसणार नाहीत। खगोलप्रेमींसाठी 4 ग्रह एकाच वेळी दिसण्याची ही पर्वणी आहे। तुमच्या जवळ जर दुर्बीण असेल तर शुक्राच्या कला, शनीची वलये आणि गुरुग्रहाच्या 95 चंद्रांपैकी 4 चंद्र दुर्बिणीतून निरीक्षण करता येतील। सध्या अनेक शाळांतून आणि खगोल संस्थांमधून हे ग्रह दाखवले जात आहेत, त्यामुळे सर्व खगोलप्रेमी मोठ्या उत्साहात आकाश निरीक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत, असेही खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दाखरू सोमन यांनी सांगितले। नमस्कार। सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशामध्ये आपल्याला 4 ग्रहांचं दर्शन होतं। पश्चिम क्षितिजावरती शनी दिसतो, त्याच्या वरच्या बाजूला तेजस्वी शुक्र ग्रह दर्शन देतो। मध्य आकाशात गुरु ग्रहाचं दर्शन होतं आणि पूर्वेला लालसर रंगाचा मंगळ दिसतो। पण येत्या शनिवार रविवारी चंद्रकोरीची शनी बरोबर आणि शुक्राबरोबर युती होणार आहे, ती पाहायला विसरू नका। सुंदर मनोहरी दृश्य आपल्याला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पाहायला मिळणार आहे। शनिवारी 1 फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशामध्ये चंद्र आणि शनी यांची युती दिसणार आहे। शनी चंद्राच्या 1 अंश दक्षिणेकडील बाजूस अंधुक असं दर्शन देणार आहे। रविवारी 2 फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात चंद्र आणि शुक्र यांची युती होणार आहे। शुक्र चंद्रकोरीच्या 2 अंश उत्तरेकडील बाजूस तेजस्वी असं दर्शन देणार आहे। आणि 6 फेब्रुवारीला चंद्र गुरु यांची युती होणार आहे आणि 10 फेब्रुवारीला चंद्र आणि लालसर रंगाचा मंगळ दिसतो, त्याची युती होणार आहे। तर मित्रांनो, शनिवार रविवारी चंद्र शनी, चंद्र शुक्र, 6 फेब्रुवारीला चंद्र गुरु आणि 10 फेब्रुवारीला चंद्र मंगळ यांची युती पाहायला विसरू नका। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। एखादा मोठा आघात अथवा इतर कारणांनी मानसिक स्वास्थ्य ढासळलेल्या व्यक्तीला सांभाळणं ही तारेवरची कसरत असते। उपचारासाठी मनोरुग्णालयाचा मोठा आधार असला तरी अशा व्यक्तींसाठी कौटुंबिक मायेचा ओलावा आणि सांघिक खेळाच्या जोडीने मानसिक आजारातून व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतगार ठरू शकते। हाच धागा पकडून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांसाठी खेळयाड 2025चं आयोजन करण्यात आलं असून यावेळी क्रिकेट, रस्सीखेच, लगोरी, संगीत खुर्ची, कॅरम या आदी खेळांचं आयोजन करण्यात आलंय। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आठवडाभर चालणाऱ्या खेळ महोत्सवात मनोरुग्ण, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मैदानी आणि इंडोर गेम स्पर्धा रंगणार आहेत। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, बुक बॅलन्सिंग, बटाटा शर्यत, कॅरम, रिंग टार्गेट, संगीत खुर्ची, क्रिकेट, रस्सीखेच या आदी खेळ खेळले जाणार असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ञ सुधीर पुरी यांनी दिली। खेळयाड 2025च्या क्रीडा स्पर्धाचं उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या हस्ते करण्यात आलंय। या खेळयाडमध्ये क्रीडा स्पर्धाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे। या प्रसंगी वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर प्राची चिवटे, डॉक्टर ममता आळसपूरकर, डॉक्टर अर्चना गडकरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन लांजेवार, डॉक्टर सुरभी रानडे, डॉक्टर विजया खांडेपारक, सुधीर पुरी, सुनील कोर, नितीन शिवदे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये अॅन्युअल स्पोर्ट्स डे म्हणजे खेळयाड आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये मुख्यत्वे क्रिकेट, नंतर कॅरम स्पर्धा, बटाटा शर्यत, नंतर इतर इंडोर गेम्स, बॅडमिंटन व विविध मनोरुग्णालयामध्ये आपण स्पर्धा घेत आहोत। तसेच मनोरुग्णांच्या बरोबर कर्मचाऱ्यांचेही, आमचे कर्मचारी अधिकाऱ्यांचे इतर या विभागातील स्पर्धा घेत आहोत। या उद्देशच असा आहे की मनोरुग्णामध्ये त्यांचे कला कौशल्य विकास व्हावा आणि मनोरुग्ण बरं होण्यास मदत व्हावी आणि नेहमीच्या यामधून आजारामधून विरंगुळा हा पण उद्देश आहे। आणि अशा प्रकारे स्पर्धा घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये बरे होण्याचे आत्मविश्वास चांगला निर्माण होईल आणि आपण कुटुंबातच आहे अशी जाणीव होईल, हा एक उद्देश आहे।